विकलांग संघर्ष समितीच्या वतीने विविध मागण्यासह विधान भवनावर भव्य मोर्चा। विदर्भ विकलांग संघर्ष समितीच्या वतीने विविध मागण्यासह विधान भवनावर भव्य मोर्चा। मनोज उससे आगे नहीं जाने का बोलेगा टॉपिक खुलेगा बराबर साइड लगा थोड़ा महाराष्ट्र शासन ने आज मजबूर किया हमें साइड ला घेणार नाही सांगो मजबूर किया लोगों ने महाराष्ट्र शासनाने आजपर्यंत लाडली योजना चालू केली होती 1500 तुरंत चालू केले पण दिव्या इतक्या वर्षापासून होते फक्त 1500 रुपये हे का बरं अन्याय हे दिव्यांगासोबत अन्याय होत आहे। दुसरा 200 स्क्वेअर फूट थोडा अधिनियमानुसार त्यांनी 200 स्क्वेअर जागा देण्याचा आम्हाला मान्य केलं होतं ते पण राज्यपालने यांनी आतापर्यंत कोणत्याही दिव्यांगांना 200 स्क्वेअर फूट जागा दिलेली नाही। त्यानंतर वित्त महामंडळमध्ये कोणत्याही प्रायव्हेट कंपनी कोणत्याही गव्हर्नमेंट सेक्टर मागत नाही, आम्हाला गव्हर्नमेंट गॅरंटर मागण्यात आले। हे का बरं हे यांची मनमारी बीजेपी सरकारची चालत आहे। त्यानंतरही आमचे असलेले दिव्यांग हे आम्ही मागितलं होतं यांना तिथे 50% करण्यात यावे पण त्यांनी त्यानुसारही त्यांना 50% फक्त ग्रामीण मध्ये लागू केलेलं आहे। त्यानंतर आमच्या प्रत्येक रेल्वे स्टेशन मेट्रो इथे आम्हाला आमचे मंत्री मंडळांची शपथ घेऊन सुद्धा चौथ्या दिवशी पण विभागाची मांडणी झालेली नाही। खरं आहे ते म्हणजे आता जो एकंदर आपण बघतो चित्र आता उभं राहिलं आहे या संदर्भात शासन स्तरावरती केंद्र सरकार याच्यामध्ये नक्की निर्णय घेईल आणि आपलं किंवा इतर लोकांचं जे हिंदू बांधवांचं म्हणणं आहे तर सगळं निश्चित मिळेल। एकूणच कुठेतरी हे बांगलादेशी आणि रोहिंग्या इथे येतात, इथे राहतात, खोटे ओळखपत्र तयार करून राहतात, त्याची चौकशी व्हायला पाहिजे। चौकशी व्हायला पाहिजे। सभागृहात विषय निघाला, राणे साहेबांचा विषय काढला, त्याच्यामध्ये चौकशी निश्चित होईल, त्याच्यामध्ये सगळं आयडेंटिफाय होऊन त्याच्यावर कारवाई निश्चित होईल। शेवटचा प्रश्न, आतापर्यंत खाते वाटप नाही झाले, मंत्रिमंडळाचा विस्तार केला 5 वाजेपर्यंत। आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हणाले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान सहन करणार नाही, होऊ देणार नाही। केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा। धन्यवाद। एफडीआय असेल किंवा ये सारे डाइवर्जन टैक्टिक्स हैं। बात यही है कि इंडिया अलायंस के जो संसद है वो सारे के सारे संसद इसी बात पे आंदोलन कर रहे थे कि जो अपमान गृह मंत्री ने महामानव डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का किया, देश का किया, संविधान का किया, उसके खिलाफ हमारा ये प्रदर्शन जारी रहे। मुख्यमंत्र्यांना उत्तर देताना सांगितलं की बेरोजगारी असेल एफडीआय असेल याच्यामध्ये महाराष्ट्र नंबर 1 आणि नंबर 1च राहील। मला वाटतं एक आहे की असं चांगलं जगत राहणं चांगलं म्हणजे आता असं वाटायला लागलं ना की सगळेच महाराष्ट्राचे विषय संपले आणि 5 वर्षांची काही बघायलाच गरज नाही, एकदम बिलकुल संपले। पण सत्य परिस्थिती बाहेर आहे। हाऊसमध्ये आम्ही पण बसून चांगलं ऐकत होतो, कथन चांगलं झालं, पण सत्य परिस्थिती त्यांच्या बोलण्याच्या पलीकडे एक चुकीचं आहे की त्यांनी जे शेवटाला सांगितलं की विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी पक्ष असो, महाराष्ट्राची सेवा करताना दोन्हीकडून चांगल्या गोष्टी, चांगल्या सूचना जर होत असतील तर दोघांनी ते ऐकून घ्यावं।